चला मेहर इलेवन बागबाव संघ विनंती करतो की आपण मैदानामध्ये वाटचाल करा। जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीच्या एका बाजूला मेहर इलेवन बागबाव संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला वीरेन स्पोर्ट भावाले संघ असेल। थोडासा सेंटरला थोडासा गॅप ठेवा, कारण त्या गॅपमध्ये आमचे उपस्थित मान्यवर तिथे उपस्थित असणार आहेत। सन्माननीय सुरेशजी चौधरी, माजी उपसरपंच रोहिदासजी गोडे, सुरेशजी मेहर आणि सन्माननीय चला सर्वजण या आपण, कारण तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने आपण अंतिम सामन्याचा जी नाणेफेकी आहे ती मात्र आपण संपन्न करणार आहोत। जो 16 आपण पाहतोय स्वर्गीय मोतीराम स्वर्गीय स्मृती चषक 2025 आणि अंतिम सामन्याला आपण इथे सुरुवात करणार आहोत। अतिशय सुंदर खेळ आज आपल्याला मेहर इलेवन बाबगाव संघाच्या वतीने पाहायला आपल्याला कालचा दिवस गाजवला टीम वीरेन स्पोर्ट भावाले संघाने। ही स्पर्धा जिंकेल कोण, या ट्रॉफीवरती कोणता संघ आपला नाव कोरेल, काही क्षणानंतर आपल्याला जरूर त्याचं उत्तर मिळणार आहे। चला जोगेंद्र आपण लाईनमध्ये उभे राहा, एका लाईनमध्ये उभं राहायचं आहे। त्यांच्या सोबतीला हनुमानजी तरी सुद्धा आहेत, या संघाचे पुरस्कर्ते, आणि दुसऱ्या बाजूला बाळरामजी मेहर आहेत। क्या बात आहे। चला पंडितजी गोडे आपण सुद्धा यायचं आहे। चला हा शेवटचा सामना आणि आपण अंतिम 16 या ठिकाणी पाहणार आहोत। अंतिम सामना पाहणार आहोत या स्पर्धेचा। जरूर आपण राष्ट्रगीतानं इथे सुरुवात करणार आहोत। सर्वांना विनंती करतो की आपण आपापल्या जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे। डोक्यावरती कॅप असेल तर ती आपण कॅप काढा, कोणाच्या डोळ्यांवरती स्टायलिश सनग्लास असेल तो आपण काढा, आणि डीजे जालिंदर आपल्यास प्ले म्हटल्यानंतर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करायची आहे। एक साथ सावधान, 3, 2, 1 स्टार्ट। भारत माता की वंदे, अंबिका माते की। चला दोन्ही संघाचे संगणक आपण पुढे या, आणि सुरेशजी चौधरी साहेब आपण थांबायचं आहे। चला दोन्ही कॅप्टन्स पुढे यायचं आपण। हनुमानजी तरी या आपण पुढे या, रोहिदासजी गोडे साहेब आपण सुद्धा पुढे यायचं आहे। या सामन्याची या स्पर्धेतील अंतिम सामना आणि अंतिम सामन्याची नाणेफेकी आपण इथे संपन्न करतोय। चला तुषार आपण जॉईन व्हा, आणि आपण हा मान सुरेशजी चौधरी साहेबांना देणार आहोत। प्रति 4 षटकांचा सामना असेल दोन्ही या संघनायकांच्या माहितीसाठी, आणि कॉल देतील वीरेन स्पोर्ट भावाले संघाचे संघनायक। टेल्स अँड हेड्स तुम्हाला कॉल द्यायचा आहे। हेड्स, क्या बात आहे। जशी मागणी तसा पुरवठा आलेला आहे। कडेवर आपण इथे थांबायचं आहे, आणि पाहुण्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। सूरज, प्रथमतः तुमचा संघ फायनल खेळतोय चालू सीझन मध्ये, आणि विथ तुम्ही त्या सामन्याची नाणेफेकी जिंकलेली आहे, काय सध्या फील करतोयस?
खूप छान फील करतोय कारण का खूप दिवसांनी स्ट्रगल करत होतो. क्वार्टर फायनल संघ हारायचा आणि आमचा संघ पूर्ण पण नसतो. 10-9 हे असे प्लेयर असतात. त्यातला मंगलदा आहे, तो पोरांना फोन करून पर्सनल कॉल करून त्यांना बोलवतो का या बाबा हातपाय जोरून बोलायला लागते की या असं करून प्लेयर आमचे होते. आमचे 11-12 प्लेयर असले ना तरी पण आम्ही क्वालिफाय होऊ ते काल दाखवून दिलं. म्हणजे आता जास्त तुला प्रश्न विचारायची काही गरज नाही, तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. परंतु बॅटिंग करणार की फिल्डिंग करणार अंतिम सामन्यामध्ये, बॅटिंग. याचं पाठीमागचं कारण काय आहे? सूर्यास्ताला गेलेला आहे, जास्तीत रन झालं तर फायदा होईल आमचा याच्यामुळे. जरूर, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुषार, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे, तुम्ही जर टॉस जिंकला तर तुमचं काय निर्णय आलं असतं? आम्ही फिल्डिंगच घेतली असती. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तुम्ही फिल्डिंग का स्वीकारणार होते, त्याचं कारण काय होतं? असं काय नाही, बॉलिंग लाईन चांगली चालले म्हणून मग आम्ही फिल्डिंग घेणार होतो. आणि या तुमचा संघ सुद्धा जर पाहिला तर भरपूर दिवसानंतर जी मेहनत तुमची राहिली त्या मेहनतीचं एक्झॅक्टली या स्पर्धेमध्ये फल तुम्हाला प्राप्त झालं आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावण्याचा प्रयत्न करू आम्ही. मग या स्पर्धेमध्ये तुमचा प्रवास कसा राहिला? प्रवास तर सुंदर. गेल्या वर्षी आम्ही टायटल मारलेला आहे आणि यावर्षी पण मारण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ती मागच्या वर्षाची धमक या सत्रामध्ये तुमच्या स्क्वॉडमध्ये सध्या आम्हाला पाहायला मिळेल. हो नक्कीच. आणि ज्याप्रमाणे प्रेक्षकांना सामना हवावासा असतो तशाप्रमाणे होईल अशी आम्ही अपेक्षा तुमच्याकडून बाळगू शकतोय. हो 100%. जरूर, दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, अंतिम सामन्याची नाणेफेकी आपण संपन्न केलेली आहे. टॉस जिंकला आहे हनुमानजी तर यांचा संघ अर्थात वीरेन स्पोर्ट भावाले संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू. कॉमेंट्री बॉक्सचे सगळ्यात माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सर. थँक्यू. येस, थँक्यू सो मच योगेश पाटील सर. सर्व उपस्थित लाडके मायबाप प्रेक्षकांनो, तसेच आमचे लाडके सर्व पाहुणे मंडळी, अतिथी देवभव आमचं अतिथी कक्ष पूर्ण भरलेला आहे, ज्यामध्ये सर्व आपले सन्माननीय पाहुणे सर्वांचं हार्दिक स्वागत आणि लाईव्ह स्ट्रीमिंगशी जोडले गेलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत करते. प्रेक्षक, आपण ज्या सामन्याची गेली 2 दिवस अगदी तन मन धनाने वाट बघत होते, तो सामना अखेरीस आपल्या भेटीस आलेला आहे. फायनलचा मुकाबला, ग्रँड फायनाले बिटवीन मेहर इलेव्हन बाबगाव विरुद्ध वीरेन स्पोर्ट्स भावाले. एका बाजूला बाळाराम मेहर विथ गणेश मेहर, दुसऱ्या बाजूला हनुमानजी तरे. आणि 22 खेळाडू तऱ्हेचे खेळ दाखवतील आपल्याला या फायनल मध्ये. हर सर जहां झुक जाए वही मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा होता है. हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन की कर्म भूमि में युद्ध तो बहुत है यार, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कौन बनेगा सिकंदर योगी, जो जीतेगा वही बनेगा सिकंदर. माझ्यासोबतीला योगेश पाटील. आपण पाहतोय या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग्स तब्बल व्ह्यूज 9195 आतापर्यंत पाहतोय आपण. ॲव्हरेज व्ह्यू विथ ड्युरेशन 9.63. आणि इथे मैदानामध्ये पाहतोय की 2 संघ एकमेकाच्या समोर आता उभे ठाकणार आहे. जिंकायचे त्यांना स्वर्गीय मोतीरामजी बाळू चोरगे स्मृती चषक 2025. योगी सर, नक्कीच तुषारने व्यक्त केलं की आम्ही चॅम्पियन पद जे मागच्या वर्षी पटकावलं होते त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला अनेक दिवसांपासून करंडक उचलण्यासाठी पूर्णपणे असुसलेले आहेत, तहानलेले आहेत, तरसलेले आहेत ते वीरेन स्पोर्ट्स भावाले. हा संघ इथे नक्की जोमाने उतरलाय, त्याने कालचा दिवस गाजवला योगी सर. हो, निश्चितपणे. आणि जरूर दोन्ही संघाची जी मेहनत राहिली 2 दिवसांची, ती मेहनतीचा फल आता मात्र एक्झॅक्टली कुठल्या संघाला प्राप्त होईल, कारण चॅम्पियन कोणता संघ असेल, रनरअप कोणता संघ असेल, कारण ही 2 दिवसांची स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन पाहिलं आणि सर्वांनी स्पर्धा काढूसर एक्झॅक्टली एन्जॉयमेंट केली. आणि कारण कुठल्याही गोष्टीची मात्र इथे मात्र कमतरता भासली नाही, एवढं चांगलं वातावरण या स्पर्धेच्या वतीने आपण पाहिलेलं आहे. दरम्यान सागरजी रंधवी, आपलं हार्दिक स्वागत आहे. या सुस्वागतम स्वागतम. हो, नक्कीच सर्वांनी आनंद घेतला. 2 दिवसाची स्पर्धा का होईना, परंतु ही स्पर्धा जणू काय 20 दिवसांची झाल्यासारखी वाटते. इतक्या स्पर्धेने पूर्णपणे प्रेम दिलं आपल्याला, सर्व आयोजकांनी प्रेम दिलं आणि क्रिकेटच्या संघाने प्रत्येकाने अगदी जीवाचं रान केल्या स्पर्धेमध्ये आणि सुंदर क्रिकेट दाखवलं. चला, टाळ्यांचा गजर असू द्या या फायनल सामन्यासाठी. पहिल्या षटक हाताळतो तो ओमकार दलवी. पहिलाच चेंडू मात्र पाहिला तर डावा स्टिकच्या अगदी बाहेरून निघून गेला. पंचाचे दोन्ही समांतर व्हाईटचा इशारा. जोगेंद्र भालेकर त्याच्या सोबतीला मंगल, ही जोडी आपण पाहत आहोत. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन.
आणि प्रति 4 षटकांचा सध्या आपण हा सामना पाहणार आहोत. अंतिम सामना जिंकेल कोण? स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे स्मृती चषक 2025 आणि आय थिंक दोघांनी प्रथमतः धडक मारलेली आहे या अंतिम सामन्यासाठी. हो नक्कीच. सर्वजण इथे पाहतायत की कोणता संघ चॅम्पियन असेल, परंतु दोन्ही संघ सरस आहेत. कालचा दिवस गाजवला तो वीरेन स्पोर्ट्स भावालेने आणि आजचा दिवस गाजवला तो मेहरीराम बापगाव संघाने. म्हणजे दोन्ही पण संघ बलाढ्य आहेत, अगदी तितक्याच ताकदीचे आहेत, तितक्याच कॅलिबरचे आहेत. हो निश्चितपणे. आणि मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता की ओमसाई आपल्या लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये असे संघ आहेत की कोणाला कोणी पलटी करू शकतोय, आपटू शकतोय, पराभूत करू शकतोय आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला नवीन नवीन चॅम्पियन संघ पाहायला मिळत आहेत. ही चांगली बाब आहे. क्रॉस बटन फटका केल्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल थोडासा वेगामध्ये बदल कमी केला आणि आय थिंक थोडासा लवकर फटका पीक केला जोगेंद्रनं आणि त्याचमुळे मात्र पाहिलं तर या चेंडूनं शरीराचा मात्र त्या ठिकाणी जरूर स्पर्श केलेला आहे. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. चोख प्रत्युत्तर देतोय ओमकार दलवी. धावसंख्या स्थिर आहे. बिनगडी बाद 1. हो नक्कीच. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर चांगलं कमबॅक करून दिलं ओमकारने आणि हे असं केलं पाहिजे, कारण फायनलचा मुकाबला आहे. तुम्ही जास्त चुका करून चालणार नाही, लगेच चुकीची दुरुस्ती केली पाहिजे. हे गरजेचं आहे असं महत्त्वाच्या मुकाबल्यामध्ये. हो निश्चित. आणि ते करताना पाहतोय आपण ओमकारला. हो इथे मात्र पहा पुन्हा मात्र लाईन थोडीशी चुकीची निवडली. म्हणजे असं वाटतं की ओमकार जास्तीत जास्त जोगेंद्रला एक्झॅक्टली फॉलो करतोय, म्हणजे त्याला रूम देत नाहीये, परंतु लाईन त्याला मात्र चांगली मेंटेन करावं लागेल, कारण हा दुसरा स्वेअर चेंडू तो या अंतिम सामन्यामध्ये हाताळतोय. बरं योग्य आपण उल्लेख केला की तो बॅट्समनला फॉलो करतोय, परंतु बॅट्समन पण अगदी शाकीर आहे. तो चेंडूला जाऊ देतोय आणि वाईट चेंडू मिळतो या ठिकाणी दुसरा. आता मात्र खेचून मारलाय. फटका चांगला आहे, परंतु डीपमध्ये फील्डात तैनात गोल्डन विकेट्स भालेकरची प्राप्त केली टीम मेहर 11 बापगाव संघाने. म्हणजे दाखवून दिलं की मी 2 स्क्वेअर चेंडू हाताळून सुद्धा विकेट घेऊ शकतो. अकॉर्डिंग टू द फील्ड त्यांनी बॉल तिथे टाकला आणि निमंत्रित केलं फटका मारण्यासाठी जोगेंद्र भालेकरला आणि सुंदर झेल टिपला. बघा याला म्हणतात फिल्डिंगची जमावट आणि त्यानुसार बॉलिंग कशी करायची आहे ओमकारने आपल्याला दाखवून दिलं. त्या ठिकाणी झेल टिपला अगदी मस्त पद्धतीने. यासिमने झेल टिपला, यासिम सेंधूने, आणि तिथे पहिला गडी बाद झाला. तो अगदी मोठा गडी गारद झाला जोगेंद्र भालेकर नावाचा. धावसंख्या 2 असताना 1 गडी बाद टीम वीरेन स्पोर्ट्स भावाले टीम या फायनलमध्ये. हो निश्चितपणे. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आता मात्र आपण पाहू शकाल सर्वात अनुभवी खेळाडू ज्याने भावाला गावाला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक वेगळी दिशा दाखवली, अर्थात विनोद पाटील पाहायला मिळतोय. गोलंदाज ओमकार पुन्हा मार्गस्थ होतोय. हो काय कडक शॉट केलाय पहा, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, परंतु गॅप मात्र थोडंसं शोधता आलं नाही. परंतु फटक्यामध्ये जो मिडलिंग पाहिलाय अशा रीतीने मात्र जरूर विनोद पाटीलचा कॉन्फिडन्स वाढेल. जेवढा तो वेल खेळपट्टीवरती काढू शकेल त्याचा मात्र जरूर त्याला शेवटच्या क्षणाला लाभ होऊ शकेल. सिंगल धाव कंप्लीट केली. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी धाव ती कंप्लीट केली आणि एकूण संघाची धावसंख्या 1 गडी बाद 3. ओमकार राऊंड द विकेटने मारा करतोय. हो पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. चेंडू चला शॉट बाकूट पॉईंटला. सिंगल धाव तिथे मात्र पुन्हा मंगलनं मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली आणि अखेर पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्यांचा शुभागमन होत असताना याच विभागातील प्रसिद्ध उद्योजक आदरणीय पाटील डेव्हलपरचे प्रोप्रायटर सन्माननीय विकेशेट पाटील आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय सागरजी शेवाळे यांचं इथं मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. पुढचा चेंडू राऊंड द विकेट जातो. यावेळेला भिरकावून दिलाय, हा फॉली घेतला आणि झेलच्या दिशेने जात असताना पंचांचा सिग्नल, सिक्सर. पाहुण्यांचा इथे शुभागमन झाला आणि त्यांचं स्वागत विनोद पाटीलने शेतकऱ्याने केलं. वेलकम विकेशेट पाटील आणि वेलकम सागरजी शेवाले. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. म्हणतात ना कार्यविसर जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड, आणि विनोद पाटीलच्या बॅटमधून हा जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. नक्कीच कालचा दिवस होता विनोद पाटीलने गाजवला, आजचा दिवस होता ते गाजवण्याचा मानस ठेवलाय आणि बॅटचा स्विंगचा फ्लो काही सुंदर होता. टायमिंग लाजबाब होतं विनोद पाटीलचं. पोझिशनमध्ये येतो आणि आत्ता मात्र फसवा चेंडू. हे
ही कसब आहे गोलंदाज ओमकारची. त्यांनी दाखवून दिलं की माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे. मी कमी वर्ष खेळलोय पण तू जास्त अभ्यास केलाय. आणि विनोद पाटील साहेब खूप वर्ष खेळले आहेत, त्यांचा अभ्यास अगदी खोल आहे. त्यांनी दाखवून दिलं या ठिकाणी की पहिल्या षटकामध्ये टीट फॉर टॅट जसंच तसा इथे सामना सुरू आहे. फायनलचा सामना असाच पाहिजे, एक तेरी एक मेरी, एक तुम्हारी हमारी. तसंच इथे षटक समाप्त झालं. एक गडी बाद झाला जोगेंद्र नावाचा, पण तो धावा छान आहेत. समाधानकारक धावसंख्या आहे ती म्हणजे एक आघाडीच्या मोबदल्यामध्ये टीम वीरेन स्पोर्ट भावाले टीमची धावसंख्या 10 वर. म्हणजे दोघांची आपण समान कामगिरी म्हणू शकतो. कारण फलंदाजाने सुद्धा मात्र 10 धाबा जोडल्या. कारण टेनिस क्रिकेटमध्ये या 10ची अवरेज जर पाहिली तर चांगली म्हटली जाते. आणि विथ गोलंदाजाचा विचार केला तर एक गोल्डन विकेट्स प्राप्त केली. जबरदस्त हा अंतिम सामना इथे मात्र होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याच अनुषंगाने सामना पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने किनार रसिक आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. आणि भरपूर संख्येने व्ह्यूअर्स सध्या आमच्या सोबतीला ऑनलाईनच्या माध्यमातून जोडलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे स्मृती चषक 2024-25 मध्ये. चला वेल थोडंसं कमी खर्च करा जरूर, कारण यानंतर आम्हाला जोपर्यंत सूर्य देवता आहे तोपर्यंत मात्र सामना आम्हाला फिनिश करायचा आहे. हो, चेंज ऑफ पेस अगदी ऑफ साईडला पंच करण्याचा प्रयत्न मंगलचा होता, परंतु वेगामध्ये बदल केला गोलंदाज राहुल मेहरनं. राहुलची आपण या स्पर्धेमध्ये जर पाहिले तर जास्तीत जास्त जर कार्यसर पाहिले तर वेगावरती त्यांनी कमी मात्र चेंडू हाताळले, परंतु कंट्रोलफुल गोलंदाजी. हो नक्कीच कंट्रोल बॉलिंग केली आहे, वेगामध्ये प्रयत्न करतो. आणि तोच कारण ठरतं की जास्त जागा देत नाही, टायमिंग होऊ देत नाही फलंदाजाला. बघितला आता आडव्या बॅटने सरळ चेंडू मारायचा होता बॅट्समन मंगलला त्या ठिकाणी, आणि मंगल सुद्धा चाच पडले. नशीब बलवत तर की चेंडू अगदी बॉलरच्या डोक्यावरून आला. एक धाव कंप्लीट झाली, धावसंख्या 11 वर. तो हात खोलावे लागतील कारण 4 षटकांचा फायनल आहे. तुमच्याकडे 10 विकेट्स असतात, 1 विकेटचं पतन झालं, अजून 9 विकेट हातात आहेत, तर तुम्ही नक्कीच आता हात खोलला पाहिजे योगी सर. तो प्रयत्न करतोय, छान टायमिंग, वाह, अगदी जागेवरून टर्न केला, शॉर्ट आर्म जॅब एका टप्प्याने कव्हर केले जाते डीप स्क्वेअर लेग मध्ये. विनोद पाटील पूर्ण कालपासून ठरवून आलाय, पूर्ण आत्मविश्वास. त्यांनी काल मुलाखतीत सुद्धा सांगितलं की सर मी माझं अगदी 100% देईन, जे मी आतापर्यंत कमवले, जो माझ्याकडे अनुभव आहे तो माझ्या संघासाठी मी नक्कीच देईन. त्याचा संघ कालपासून ताकदीने उतरलाय. हो, परफेक्टली अष्टपैलू खेळ तो सध्या साकारतो या स्पर्धेमध्ये. हो, इथे मात्र पहा थोडासा इन स्विंगर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची लेन जर पाहिली तर एक्झॅक्टली डाबा स्टिकच्या थोडीशी बाहेर पडली आणि तदनंतर चेंडूला जास्त काटा घेतला. आणि त्याचमुळे मात्र पंचाच्या वतीने वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. किमान 4 षटकामध्ये अंतिम सामना आहे. कारण सर 40+ पुढे आकडा जरूर तुम्हाला पाहावा लागेल. हो नक्कीच, मी सुद्धा तिथेच नजर ठेवून आहे की 42-45 आसपास धावसंख्या नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे वीरेन स्पोर्ट भावाला टीमने, तरच तुम्ही चांगली फाईट देऊ शकता. कारण तगली बॅटिंग लाईन पाहिजे बापगावकडे, पण या ठिकाणी लॉफ केला हा फॉली, आणि तुषारने उंच छलांग मारून चेंडूला कव्हर केलाय. मिड विकेटकडे टाळा मिळवते तुषार. तुषार अगदी चतुर बिरबल आहे, चांगला चाणाक्ष कॅप्टन सुद्धा आहे, अगदी अष्टपैलू क्रिकेटर आहे. त्याने 2 धावा नक्कीच वाचवल्या. धावसंख्या 2 पुढे जात असताना वीरेन स्पोर्ट्स भावले संघाची 15 वर. हो, जेव्हा मेहर इलेवन बागवा संघ इन मध्ये असतो त्यावेळी आपण चर्चा शालीची करतोय, राहुल मेहरची करतोय, योगेशची करतोय, ओमकारची करतोय, परंतु तुषार असा खेळाडू आहे की तो छुपा रुस्तम आहे. म्हणजे आपण म्हणतोय ना फटा फर्स्ट निकला हिरो, तसा त्याची भूमिका आपण सातत्याने पाहत असतो. जबरदस्त चपलक खेळाडू आहे, फायटर आहे, हॉट आहे. आणि ज्या विली त्याच्याकडे जी आय थिंक कला आणि जो आपण त्याकडे मात्र जी अपेक्षा करतोय त्या अपेक्षापूर्वक तो कामगिरी सातत्याने करत असतो. परंतु या ठिकाणी पहा आज मंगल थोडासा सास पडतोय या अंतिम सामन्यामध्ये, कारण त्याची पायांची हालचाल होत नाही, जागेवरून फटके मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि पाहता पाहता एक्झॅक्टली पाहिल्या तर या ठिकाणी राहुल मेहरचं षटक कधी संपूर्ण झालं हे सुद्धा मात्र कळालं नाहीये. फक्त त्याने आपल्या षटकाच्या स्पेलमध्ये धाबा खर्च केल्या 5 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15. अतिशय सुरेख षटक हाताळलं, पूर्णपणे मंगलने शस्त्र टाकल्यासारखं दाखवलं आपल्याला. बॅट खाली टाकून दिली सरळ, इतका तो हातात झाला. त्या दोन्ही लागोपाठच्या चेंडूमध्ये तो बीट झाला आणि काही राईज केलं चेंडू सुंदर पद्धतीने. बॉलरने पाहिलं आपण, जबरदस्त तिथे तो लेग कटर टाकत होता, चेंडूला फ्लाय करत होता आणि अचूक मारा. म्हणजे कुठल्या प्रकारे मंगलला रूम दिली नाही फटका मारण्यासाठी. जी अपेक्षा आहे मंगलची की मी शॉर्ट आर्म पूल करणार, मला ओव्हरपिच चेंडू भेटला पाहिजे, मी लॉब करणार, तसं काहीच होऊ दिलं नाही. गुल्लोती टप्पा ठेवला गुल्लेवरती आणि तो टप्पा बरोबर टर्न केला गोलंदाजाने. गोलंदाज त्याने राहुल होता, ज्याने ह्या षटकामध्ये जवळपास 1 वाईट टाकून सुद्धा 2 डॉट काढले आणि फक्त 5 धावा खर्च केला. प्रेक्षको, पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 5. एकूण धावसंख्या 2 षटकानंतर 15. 1 गडी बाद टीम वीरेन स्पोर्ट्स भावाले संघाची. पहा येणाऱ्या बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहिलं तर अजूनही खोलवर बॅटिंग लाईन पाहिजे. अमोल किनेचं येणं बाकी आहे, नागेशचं येणं बाकी आहे, राहुलला आपण बॅटिंग करताना पाहू शकतोय, सूरज चांगली बॅटिंग करू शकतोय. परंतु सध्या या जोडीवरती सर्वांच्या नजरा लागल्या. तुम्हाला आता मात्र या ठिकाणी
धाबांचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागतील, परंतु प्रयत्न होतोय. मिस फटका स्वतः गोलंदाज तुषार चेंडू खाली चाललाय. कॉट अँड बोल्डची शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाहीये. आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी मिळवली विकेट्स आणि फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर विनोद पाटील. मगाशी उल्लेख केला योगी सर की हा छुपा रुस्तम आहे तुषार. काय मस्त पद्धतीने बॉलिंग करते, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये स्वतः झेल टिपते, काय मस्त नजर आहे त्याची. अगदी आउटफील्ड्समध्ये सुद्धा चांगले त्यांनी कार्य केले आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून इथे चांगली फिल्डिंग सुद्धा झाली, पण आजच्या दिवसामध्ये मेहरन बापगाव संघाने सुद्धा दाखवून दिले की हम भी किसी से कम नाही. इथे धावसंख्या स्थिर आहे, 15 वरती गडी बाद झाला. दुसऱ्या क्रमांकाचा नवीन बॅट्समन मैदानामध्ये अमोल केने ऑन स्ट्राईक. गोलंदाज पुन्हा एकदा तुषारचा पुढचा चेंडू. अमोलकडे आता मात्र या ठिकाणी या सर्वांच्या नजरा असतील भावालेकरांच्या, परंतु पाहू शकाल फटका किती सुंदर रीतीने मात्र ड्राईव्ह केला मिड विकेटला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि आता मात्र सिंगलच्या रूपानं कासव छाप होती. आता मात्र धावसंख्या आता पुढे वाटचाल करत असताना 2 गडी बाद 16 धाबा धापलकामध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजू नक्की चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचणं असं गरजेचं आहे योगी सर, कारण चेंडू वारंवार तुम्हाला चॅनलमध्ये मिळणार नाही. तुम्ही चेंडूला फॉलो केलं पाहिजे, चेंडूच्या मेरिटनुसार तुम्ही फटके बनवले पाहिजेत, कारण तुम्हाला हवा तसा फटका मिळणार नाही, मारता येणार नाही, परंतु तुम्ही फटके इथे बनवणं गरजेचं आहे, कारण चाणक्य बॉलिंग होत आहे बाबुगाव संघाची. हो निश्चितपणे पूर्णपणे एक चांगला टप्पा तिथे पेक केलाय सर्व गोलंदाजाने, परंतु इथे फुल टॉस होता त्याच्यावरती सुद्धा मात्र पूर्णपणे ताकदीचा वापर केला नाहीये, फक्त दिशा दाखवली आणि चेंडू मात्र मिड विकेटला मात्र चांगल्या प्रमाणे कलेक्शन करतोय क्षेत्ररक्षक राहुल आहे त्या ठिकाणी. सिंगल धाव पुन्हा पूर्ण केली गेली, परंतु सिंगल डबल जर धावा येत राहिल्या तर मात्र जास्त टेन्स इथे मात्र पाहायला मिळणार नाही, तो म्हणजे मेहर इलम बापगाव संघाच्या केम्यामध्ये. परंतु जर इथे तर चांगले फटके जर आले तर मात्र जरूर त्यांना मात्र विचार करण्यासाठी मात्र भाग पाडू शकतोय फलंदाज, परंतु तशा प्रकारची कामगिरी इथे मात्र होईल का? हो इथे मात्र फटका बनवतायत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू कार्य बॅटच्या रडारमध्ये परफेक्ट येत नाहीये. आधीच मानसिकता होती बॅट्समनची की मला चेंडू ऑन साईडला लॉफ करायचा आहे, म्हणून तो चेंडू ॲक्च्युली ऑफस्टिकच्या बाहेर टाकला तुषार नाही, पण तो हा फटका जर बॅकफुटला जाऊन फक्त ड्राईव्ह केला असता ना ऑफ साईडच्या दिशेने तरी हा फटका बनला असता योगी सर. म्हणून तुमची मानसिकता अशी पाहिजे की तुम्ही मेरिटनुसार फटके मारले पाहिजेत. तुम्ही हवे तसे फटके मारू शकत नाहीत, मेरिटनुसार फटके ते बनवणं गरजेचं आहे. बघा चेंडू अगदी ऑफस्टिकच्या जवळ यॉर्कर टाकला होता गोलंदाजाने. तुषार येथे चांगली बॉलिंग होती आणि फिल्डिंग थोडीशी मिस झाली, पाहता धोका स्ट्राईक एंडला होता. असं म्हणतात ना योगी सर की जीवन आणि क्रिकेटमध्ये साम्य आहे आणि जीवन आणि क्रिकेट म्हणजे पत्त्याच्या खेळाप्रमाणे आहे. तुम्हाला हवं तसे पत्ते मिळणार नाहीत जे तुम्हाला पाहिजे ते, तुम्हाला जे पत्ते मिळाले त्याच्यावरती तुम्ही हवा तसा खेळ करून तुम्ही बाजी जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुम्हाला जे चेंडू मिळतात ना त्याच्यावरती तुम्हाला इथे बाजी पलटवायची आहे, हे तुमच्या हातामध्ये त्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून कधी एक्सपेक्टेशन करू नका का तुम्हाला मनासारखे पत्ते मिळतील, मनासारखे चेंडू मिळतील. हो निश्चितपणे, कारण हा सुद्धा आपण जर पाहिला तर क्रिकेटचा खेळ असा पाहिला तर यासाठी मात्र आपल्याला स्वतःला मेहनत करावी लागेल आणि त्या मेहनतीसाठी तुम्हाला मात्र इथे प्रयत्न करावे लागतील. परंतु गोलंदाज चांगल्या प्रमाणे कामगिरी करतात सध्या तरी. हो इथे फटका चांगला पाहायला मिळतोय, गुडघ्यावरती बसून फटका खेळलाय हवेत, परंतु मिडवे गेला राहुल मेहर होते, चेंडूच्या खाली पोहोचले गेले, झेल पकडला आणि अखेर अमोल केनेला मात्र शांत केला गोलंदाज तुषारनं. इथे पाहतो पण ते 19 वरती आहे, फक्त 4 धावा खर्च केला तुषारने. काय जबरदस्त ते बॉलिंग केली बघा. फटका चांगला स्लॉग हिट होता, पण तो तिथे एलिव्हेशन नसल्यामुळे चेंडूने अंतर गाठलं नाही आणि सुंदर झेल टिपला मिड विकेट आणि फॉरवर्ड लेगच्या मध्ये त्या ठिकाणी बघितला. पण तिसरा धक्का लागला तो अमोल केनेच्या रूपामध्ये. अजून मैदानामध्ये मंगल आहे, त्यासोबतीला आता स्वतः बहुतेक कॅप्टन जोडले जात आहेत राहुल मैदानामध्ये. धावसंख्या 19, 3 षटकाची समाती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धावाती रोख लगावलं ते राहुलने, त्याच्यात पाऊल ठेवून त्याच्यापेक्षा बेस्ट बॉलिंग केली ती मिस्टर तुषारने. म्हणजे योगी सर हा धावांचा आलेख खाली खाली येतोय डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. हो निश्चितपणे, आणि आजच्या दिवसाचा खेळाचा विचार पाहिला तर करेसर अजूनही मात्र भरपूर वेळ शिल्लक होता. टॉस जिंकला होता विरेंद्र भाबाले संघाने, बॅटिंग एक्झॅक्टली
हा निर्णय योग्य म्हणू शकतोय. हो फुलटा चेंडू आणि चेंडू चाललाय वाऱ्याच्या साह्यानं, जिथे वारा तिथे मारा आणि तिथे मारलाय मंगलनं. येतोय षटकार. केली पाहिजे. कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं की तिन्ही पण मिडन पडतात आणि चौथ्या षटकामध्ये तिन्ही षटकांचाही भरपाई निघू शकते. तो प्रयत्न तर केला पाहिजे. पाहुण्यांचं आगमन होत असताना बघा आपण पाहू शकता या ठिकाणी आपले सन्मान्य पाहुणे. हो निश्चितपणे येस, त्यांच्या आजोबांच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहोत. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे स्मृती चषक 2025 आणि त्यांचे पुतणे अर्थात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची युवा सरचिटणीस आदरणीय वीरेनजी दयानंद चोरगे साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल त्यांचे सहकारी मुस्साभाई यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या सोबतीला सन्माननीय इतर त्यांचे सर्व प्रेमी आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत मुटवलचे आणि त्याचप्रमाणे DY फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष योगीजी पाटील, त्याचप्रमाणे DY फाउंडेशनचे सल्लागार प्रकाशजी केने याचं मात्र इथे शुभ आगमन झालेलं आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खूप छान फटका सजवला. बॅकफुटला जाऊन कट केले, चेंडूला काढलं, पॉइंट मधून चेंडू जाते बॅकवर्ड डीप पॉइंट मध्ये. 4 रन. याच फटक्यांची मात्र आता कुठेतरी आवश्यकता आहे, कारण पहिल्या 3 षटकांचा खेळ आपण जर पाहिला तर फक्त 19 धावा होत्या, परंतु या स्लॉग ओव्हरमध्ये शालिक भोईरच्या अगेन्स्ट 2 चेंडूवरती 10 धावा जोडल्या आणि धावसंख्या आता मात्र आपण पाहू शकाल 29 आता मात्र आपण पाहत आहोत. 4 चेंडू शिल्लक. इथून सुद्धा 40चा आकडा तुम्ही एक्झॅक्टली उभा करू शकता जर अशा प्रमाणे तुम्ही बॅटिंग केली तर. नक्कीच, म्हणून म्हणतात ना की अडचणींना सामोरे जात असताना नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि स्वप्न मोठं बघा. तुमचा दगड चांदापर्यंत गेला पाहिजे, चंद्रापर्यंत मारायचा प्रयत्न करा, आसमान तरी तुम्हाला मिळेल, तो प्रयत्न केला पाहिजे. इथे प्रयत्न करतोय, अरे चांद नाही मिळा तो क्या आसमान तो मिल जाएगा. दॅट्स इट, व्हेरी गुड शॉट. पंच सांगतील या ठिकाणी व्हेरी इट इज 4 or 6. हो निश्चितपणे पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्यांचा निर्णय पाहायला मिळतोय. सॉफ्ट स्लिप चौकार आहे, परंतु या ठिकाणी टीव्ही पंचांची मात्र या ठिकाणी मागणी केलेली आहे की हा षटकार आहे की चौकार, हे पाहायचं आहे. पंच गोकुळ पाटील सर आता मात्र आमच्या कंट्रोल रूम मध्ये येत आहेत. चांगली बॅटिंग सुरुवातीला पाहिलं तर मंगल सासपडला, आय थिंक पाहिलं तर डॉट चेंडू सुद्धा तो केला, परंतु स्लॉग ओव्हरमध्ये मात्र चांगली कामगिरी करतोय. आणि आतापर्यंत शालिकच्या अगेन्स्ट 3 चेंडूमध्ये पाहिलं तर 3ही चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले आणि 3ही चेंडूने मात्र सीमारेषा मात्र ओलांडलेली आहे. परंतु सध्या पाहू शकाल या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे. चौकार की षटकार हे पाहण्यासाठी आता मात्र या ठिकाणी टीव्ही पंचाची मागणी, परंतु पाहू शकाल व्यासपीठावरती ज्या मान्यवरांची आतुरतेने वाट पाहिली जात होती ते मान्यवरांची आता मात्र या ठिकाणी आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. सन्माननीय वीरेनजी चोरगे साहेब, त्यांच्या सोबतीला DY फाउंडेशनचे सल्लागार प्रकाशजी केने, DY फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश योगीजी पाटील. इट इज 4 रन्स. शालिक पुन्हा एकदा सरळपणे लॉप करण्याचा प्रयत्न, फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू चालला अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने. ओंकार दलवी चेंडूवरती वेगाने झेपावतोय, दुहेरीचा प्रयत्न, विकेट धोक्यात होती त्या ठिकाणी आणि यस फिंगर फलंदाज बाद झाला मिस्टर मंगल. जरूर स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होता मंगलच्या वतीने, परंतु ओमकार तर मी कौतुक करेन कारण त्यांनी चांगल्या एंडला फिकी केली, विकेट किपरकडे फिकी केली आणि योगेश पाटील पहा किती सुंदर रीतीने तो चेंडू त्याने कलेक्शन केला आणि योग्य वेळी मात्र त्या ठिकाणी एस्टा उद्ध्वस्त केला आणि फलंदाज मंगल इथे मात्र बाद होऊन माघारी परततोय. मंगल बाद होण्यापूर्वी पाहिल्या तर त्यांनी त्याच्या बॅटच्या साह्यानं 1 षटकार मारला, 1-2 चौकार मारले आणि आपल्या संघासाठी आपण जर पाहिलं तर चांगला योगदान त्याने दिलंय. दबावच्या स्थितीमध्ये जरूर 3 विकेट्स त्यांचे स्वस्तात बाद झाले होते आणि 20 धावांची खेळी त्यांनी साकारली आणि मंगल बाद झाले तर नवीन फलंदाज आता मात्र 6व्या क्रमांकावरती येतोय मिस्टर महेंद्र. धावसंख्या 34 आपण स्क्रीनवरती पाहू शकता. आपले सर्व मान्यवर नुकतंच ज्यांचं आगमन झालं आपले सन्माननीय वीरेनजी दयानंद चोरगे साहेब, महाराष्ट्र योग काँग्रेस कमिटी सरचिटणीस, सोबतीला पूर्व सहकारी मंडळ प्रकाशजी केणे, मुसाभाई, हनुमानजी तरे, सुरेशजी मेहर,
आपण पाहू शकता सागरजी रणवीर सुद्धा आहेत, अनेक सागरजी शेवाळे सुद्धा आहेत आपल्यामध्ये, विकी पाटील साहेब. या ठिकाणी हा फायनल रंगतोय आणि अशा ठिकाणी पाहतोय आपण की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती प्रेक्षकांची गर्दी सुद्धा अफाट असते. योगी सर कुठली पण टुर्नामेंट असू दे, मान्यवरची सुद्धा तितकी मांदेवाळी असते. हे प्रेम क्रिकेटवरचं इथे नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतं. हो निश्चितपणे हा या मैदानाचा रेकॉर्डच आहे. मग वर्किंग डे असू द्या किंवा सुट्टीचा दिवस असू द्या, सायंकाळच्या सत्रामध्ये एक्झॅक्टली प्रेक्षकांची मात्र इथे आपल्याला अनेक संख्येने मात्र उपस्थित पाहायला मिळत असते. त्या सर्व क्रिकेट दर्दींचं, क्रिकेट शौकीकांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी संघाची धावसंख्या एक्झॅक्टली पाहिली तर 35 धावा आपण पाहत आहोत. हो बॅट चेकला टॉप आहे, चेंडू हवे, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्र चेंडू खाली पोहोचला होता परंतु झेल ड्रॉप केलाय. सिंगल धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न होतोय पुन्हा अंडरम पैकी आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज राहुल मात्र बाद झाला. 36 धावा इथे जोडल्या गेल्या आणि ह्या चॅम्पियन करंडक उचलण्यासाठी, या स्पर्धेवरती नाव कोरण्यासाठी टीम मेहर 11 बाबगाव संघाला 24 चेंडूमध्ये 37 धाबांची आवश्यकता असेल. त्या धाबांचं संरक्षण होईल की पाठलाग होईल, तोपर्यंत जाऊया आपण व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत ते सन्मान आपण संपन्न करू. संगीत आपण इथे ऐकत आहोत. परंतु या ठिकाणी जे अंबिका दोनपाडा संघाच्या वतीने त्यांचा आपण शाही सन्मान इथे मात्र संपन्न करणार. शिवशाही सन्मान असेल. सन्माननीय विरेंद्र चोरगे साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या प्रेझिडेंशन बॉक्समध्ये यायचं आहे. जे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीची सरचिटणीस आहेत आणि पावशिकाल मित्रांनो त्यांच्या आजोबांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहत आहोत. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे स्मृती चषक 2025 आणि पावशिकाल या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान. रोहितजी गोडे आपल्यास विनंती असेल की आपण सुद्धा पुढे या आणि मी पंडितजी गोडे यांना सुद्धा विनंती करतो की आपण प्रथमतः सूज रिमूव्ह करा. पंडितजी गोडे साहेब, आय थिंक रोहितजी गोडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे आपण संपन्न करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. उबदार मायाची शाल आणि फुलांचा गुच्छ, अर्थात नेहमी तुम्ही फुलांसारखं आपल्या आयुष्यामध्ये हसत राहावं, ह्याच या सदिच्छा आपण त्यांना देऊया. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया स्पर्धेच्या वतीनं. आणि पाहू शकाल या ठिकाणी हा सन्मान रोहितदाजी घोडे जे माजी उपसरपंच आहेत देवरुपाडा ग्रामपंचायतीचे, त्यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे आपण संपन्न करीत आहोत. आणि नेहमीच या विभागामध्ये आपण जर पाहिलं तर मग कुठलाही कार्यक्रम असू द्या, सन्माननीय विरेंद्र चोरगे साहेबांच्या वतीनं चांगला योगदान आम्हाला सातत्यानं लाभत असतो. अशी ही दिलदार व्यक्तिमत्व आहे, दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना जरूर भविष्यामध्ये चांगला उदंड आयुष्य लाभो ह्याच आपण या ठिकाणी जे अंबिका मातेच्या चरणी प्रार्थना करूया. तदनंतर DY फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच सन्माननीय योगीजी पाटील यांना विनंती असेल की आपण पुढे या. आपला शुभ सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे आणि हा सन्मान रोहितजी घोडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत. तसे पाहिले तर योगीजी पाटील क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, खूप मोठे प्रेमी आहेत आणि चांगले आयोजक सुद्धा आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे संपन्न करतोय. रोहितजी घोडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र संपन्न केला जात आहे. तदनंतर DY फाउंडेशनचे सल्लागार प्रकाशजी केणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्यास विनंती असेल की आपण पुढे या. सन्माननीय प्रकाशजी केणे साहेब आपण पुढे यायचं आहे. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे सल्लागार आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे आपण संपन्न करणार आहोत. रोहितजी घोडे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. शेवटचा सामना आपण पाहत आहोत. या स्पर्धेतील अंतिम सामना सुरू आहे. 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सलामी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. परंतु सध्या आपण पाहिलं तर मान्यवरांना आपण इथे सन्मानित करतोय. तदनंतर इताडे गावचे या प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मुस्साभाई आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतोय जिथे जिथे विरेंद्र चोरगे साहेब असतात तिथे तिथे तुम्हाला मुस्साभाई ही व्यक्ती मात्र सातत्याने पाहायला बोलत असते आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करतोय. धावसंख्या 1 झालेली आहे. सुरुवात धावांना लक्ष्य 37 धावांचं.
तदनंतर मित्रांनो पुढील सन्मान आपण इथे संपन्न करूया. बापगावचे युवा उद्योजक त्यांनी कमी काळामध्ये उंच भरारी घेतलेली आहे आणि पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आहेत सन्माननीय विकी शेठ पाटील. आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या. विकीबद्दल बोलायचं झालं तर ते सुद्धा मात्र एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांनी सुद्धा एक काल गाजवलेला आहे आणि त्यांची शैली पाहिली तर डावकरी हात मात्र खूप लॉंग षटकार मारायचे, परंतु आज बिझनेसमध्ये जेव्हापासून त्यांनी पाऊल टाकलं तेव्हापासून मात्र क्रिकेटपासून थोडेसे दूर राहिले, परंतु त्यांचा प्रेम अजूनही तसाच आहे आणि त्यांचा आपण आज शुभ सन्मान रोहिदाजी गोडे यांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करतोय. कॅच घेतलाय मैदानामध्ये, सुंदर झेल टिपलाय आणि पहिला धक्का लागतोय मेहर बाबगाव टीमला. 1 धाव असताना 1 गडी बाद. त्यानंतर मित्रांनो चौदरपाडा गावचे उद्योजक आणि ओमकार मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर सन्माननीय सूर्यजी चौधरी साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या. त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र आपण संपन्न करणार आहोत. मित्रांनो अजूनही मला आठवते की या संघाच्या माध्यमातून सूर्यजी चौधरी साहेबांच्या आय थिंक बंधूच्या नावाने सुद्धा स्पर्धा आपण इथे आयोजित केली होती. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आत्म्यात चिर शांती लाभावी त्यासाठी त्यांना एक छोटासा बापूड श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न जे अंबिका दूरपाडा संघाच्या वतीने आपण पाहिला होता आणि त्यांना आपण इथे सन्मानित करतोय या स्पर्धेच्या वतीनं. तदनंतर सन्माननीय सागरजी शेवाले आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. विकीजी पाटील यांचे सहकारी मित्र आहेत आणि ते सुद्धा मात्र समाजामध्ये उंच भरारी घेत आहेत. विकी शेठ पाटील यांच्या सोबतीला आणि त्यांचा शुभ सन्मान रोहितदाजी गोडे यांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करत आहोत. त्यांना सुद्धा देऊया आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पुढील सन्मान यवईगावचे प्रसिद्ध उद्योजक हनुमानजी तरे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वीरेंद्र बाबाली संघाचे पुरस्कर्ते आहेत. आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. रोहिताजी गोडे यांना पुन्हा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हनुमानजी तरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. हनुमानजी तरे यांना आपण इथे सन्मानित करतोय. सर तुम्ही अधूनमधून थोडासा स्कोर सांगत जा. हो नक्कीच, परंतु स्कोर हलत नाहीये. 1 गडी बाद 1 धाव आहे. पुढील सन्मान ज्यांच्या वतीनं आम्हाला स्पर्धेमध्ये प्रत्येक सामनावीरासाठी ट्रॉफीज लाभलेले आहेत त्याचे पुरस्कर्ते बापगावचे उद्योजक सन्माननीय बाळरामजी कातोड मेहर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. तसे जर पाहिले तर ते को कमिटी मेंबर आणि याच मैदानावरती कोणतीही स्पर्धा असू द्या बाळरामजी मेहर यांची 100% कमिटमेंट त्या स्पर्धेसाठी मिळत असते. चांगला त्याचं योगदान मिळत असतो आणि त्यांचा शुभ सन्मान रोहिदाजी गोडे यांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करतोय. 20 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे फायनल जिंकण्यासाठी. उडवलाय चेंडू, अगदी हवेत आहे आणि झेल टिपलाय तो कॅप्टनने राहुलने. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय मेहरम बापगावच्या टीमला. 1 धाव असताना 2 गडी बाद. पुढील सन्मान इथे मात्र पाहिलं तर बापगावचे समाजसेवक सूर्यजी मेहर आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. सूर्यजी मेहर आपण यायचं आहे. आपला शुभ सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे. जबरदस्त योगी या ठिकाणी बॉलिंग होऊ लागले. 5 चेंडूमध्ये 2 धक्के दिले. 1च धाव आहे. चला पंडित गोडे आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न करा. बरम दादा जाऊ नका, सामना अजून होणं बाकी आहे. डोंट वरी, या तुम्ही परत या. सुरेशजी मेहर यांना आपण इथे सन्मानित करतोय आणि प्रत्येक दिवशी सुरेश मेहर यांची आम्हाला उपस्थिती या स्पर्धेमध्ये मिळाली. तदनंतर सागरजी रणधवी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. सागरजी रणधवी यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. तसं पाहिलं तर सागर एक पेशाने चांगला ऍक्टर आहे आणि जरूर त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. सागर रणधवी यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. तदनंतर बापगावचे समाजसेवक गुरुनाथजी मेहर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान इथे मात्र संपन्न केला जाणार आहे. गुरुनाथजी मेहर आपण पुढे यायचं आहे. झालेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे स्मृती चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. आणि जो 16 पाहतोय सध्या अंतिम 16 सुरू आहे आणि जाऊया आपण आता मात्र मैदानाच्या दिशेने. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. आल्या आल्या आर्यनने एक चौकार मारलाय. मस्त गोपणीसारखी बॅट फिरवती. मिनी हेलिकॉप्टर स्टाईलने चेंडूला ड्राईव्ह केलं होतं त्या ठिकाणी. फिल्डर पोहोचण्याच्या आधीच चेंडू गेला लॉंग ऑनच्या दिशेने. सुंदर चौकार. धावसंख्या आहे ती 5, 2 गडी बाद. समीकरण बघा 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. सामना रंगतोय प्रेक्षक फायनलचा. स्वर्गीय मोतीरामजी बाळू चोरगे स्मृती चषक
20-25 सामना बनतोय आणि आपल्यामध्ये उपस्थित आहेत साहेबांचेच स्वर्गीय मोतीरामजी साहेबांचे पुतणे आपल्यामध्ये आहेत आणि त्या पुतण्यांनी सुद्धा वारसा चालवला आजोबांचा, कारण आजोबांनी सुद्धा अतिशय मोठी विकासाची कामं केली. नातू, माफ करा, नातू, येस, नातू साहेबांनी आपण पाहतो की वीरेन साहेबांनी त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून इथे अगदी समाजसेवेचा वसा हाती घेतलेला आहे आणि ते आपले वंशज आहेत स्वर्गीय मोतीरामजी बाळू चोरगे साहेबांचे. जसं दयानंद चोरगे साहेबांनी सुद्धा पूर्णपणे समाजसेवेचा वसा घेतला आणि त्यांचे सुपुत्र आपल्यामध्ये आहेत जे गरिबांचे युवांचे प्रेरणास्थान आहेत, आपल्यामध्ये उपस्थित आहेत. असं म्हणतात ना की योगी सर की अत्तराने कपड्याला सुगंधित करणं फार मोठी गोष्ट नसते, परंतु आयुष्याची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा आपल्या कर्तबगारीने आपण आपलं आयुष्य सुगंधित करतो. असंच आपलं आयुष्य सुगंधित करणारे, स्वतःसोबतच जनसामान्याचं पूर्णपणे आयुष्य सुगंधित करणारे आपले चोरगे साहेब आपल्याला उपस्थित आहेत. वीरनजी चोरगे, आपण त्यांना नक्कीच इथे मानाचा सलाम करतोय आणि त्याच्या कार्याला सुद्धा आपण शुभेच्छा देतोय. पण तिथं मैदानामध्ये काय झालंय तर 2 गडी बाद 5 धावा 18 चेंडूमध्ये 32ची गरज. निश्चितपणे मॅच ऑन आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल. हो, इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील कॉट बेंचसाठी. आणि तसे जर कार्यसर तुमच्या माहितीसाठी जर एक्झॅक्टली सांगायचं झालं तर पूर्वी इथे मात्र खूप मोठा खड्डा असायचा, पूर्णपणे बोरीची काटे वगैरे असायची आणि तेव्हा मात्र या मैदानासाठी चोरगे परिवाराचा आय थिंक दरिंद्र चोरगे साहेबांचा चांगला योगदान आहे. पूर्णपणे मातीची भरणी केली, नवीन खेळपट्टी टाकली गेली आणि या मैदानाला मात्र इथे मात्र पूर्णपणे एक वेगळं स्वरूप देण्यामध्ये आज चांगलं योगदान चोरगे परिवाराचं आपण पाहतोय. नक्कीच देव क्रीडा सेवा सर्वांसाठी नेहमी तत्पर असणारे आपले चोरगे साहेब या ठिकाणी बॅट्समन तत्परतेने फटका मारतोय. एका टप्प्याने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, विजयाचा शंखनाद फुकणारा ठोकलाय चौकार. मॅच मात्र चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ज्याप्रमाणे क्रीडा रसिकांना मॅच हवी होती त्याच अनुषंगाने आपण पाहत आहोत आणि या चौकार सायने संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 9 धावा आणि लक्ष जर पाहिलं तर चॅम्पियन पद पटकावण्यासाठी 37 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर राहुल मेहरनं 3 चेंडू फेस केला, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, 5 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि आर्यननं 1 चेंडू फेस केलाय, त्याच्या बॅटमधून आलाय 1 चौकार. हो नक्कीच, ओमकार पाटील लगेचच बाद झाले, योगेश सुद्धा बाद झाले, ओमकार दळवी बाद झाले, परंतु आता मात्र या सामन्याची या फायनलची सूत्र आपल्या हातात घेतलेत. जसे वीरेन चोरगे साहेबांनी सूत्र आपल्या हातात घेतली, वडील सुद्धा कार्यरत आहेत दयानंदजी चोरगे, परंतु वीरेन चोरगे साहेबांनी सुद्धा असा ठसा उमटवलाय की नक्की ते प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत बनलेलं आहे, आपल्या युवकांचं प्रेरणास्थान. तसं इथे सूत्र हातात घेतात, ही जोडी हलक्या त्याने फक्त चेंडूला दिशा दिली, कोरच्या दिशेने फेकी होत असताना एक सिंगल प्राप्त केली, धावसंख्या सिंगल पुढे जात असताना लक्ष येते 37 धावांचं. आता धावा झाल्यात त्या 10, 2 गडी बाद आणि षटकं झाल्यात 1.3, म्हणजे 15 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता 27 धावांची आवश्यकता आहे. काय सामना रंगतो या ठिकाणी, अप्रतिम. या स्पर्धेचं नियोजन 2 दिवसांचा 16 का असू द्या, परंतु सर्वांना मात्र या ठिकाणी प्रभावित करणारी स्पर्धा ठरली आणि या बहुचर्चित असणारी स्पर्धा सध्या आपण पाहत आहोत. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे स्मृती चषक 2025. हो, कडक फटका, चेंडू मात्र पाहू शकाल अगदी वानिश मिडविला चालला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगल धावेवरतीच मात्र त्या ठिकाणी शांत राहावं लागेल. जर तुम्ही संयम बाळगला तर आय थिंक तुम्ही जीवनामध्ये चांगला रस्ता स्वतः निर्माण करू शकता. आणि जर इथे तुम्ही एखादी विकेट जर आय थिंक गमावली तर मात्र वीरेन स्पोर्ट बापगाव आय थिंक बावाली संघ या मॅच मध्ये मात्र जरूर कमबॅक करू शकतोय. हो नक्कीच, प्रत्येक चूक तुम्हाला इथे मोठं नुकसानदायक होऊ शकते, चुका टाळायला लागतील इथे. आणि गोलंदाज चांगली बॉलिंग करते, तितका सुंदर फटका स्क्वेअर कटचा नजारा पेश केलाय, कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय डीप मध्ये, दणदण करत 1-2 4 रन. वरती फटका आपण पहिल्यांदा नेहरला पॉईंट आतमध्ये आहे, कव्हरचा क्षेत्र आतमध्ये आहे, त्यांच्या डोक्यावरून हा फटका खेळला गेला. डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नव्हतं, डीप ऐस्ता कव्हरला विनोद पाटील होता, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर आणि पाहू शकाल या ठिकाणी चेंडू मात्र सरळ वेगानं निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी दर्शन घडलं त्याला चिमेरीशीचं. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचलेली आहे, चेंडू शिल्लक आहे 13 मध्ये पाहिजेत 22 धावा. चॅम्पियन इनसाइड आउट, वा बॅटचा फेस ओपन केलं, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलंय 2 फिल्डच्या मधून, जसं सुईतून धागा वा चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर, जल्लोषपूर्ण अगदी सुखदायक चौकार टीम बापगाव संघाला. पहा, यापूर्वी विनोद पाटील एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये होता, चेंडू गेला कव्हर पॉईंटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, तदनंतर विनोद पाटील कव्हर पॉईंटला गेला आणि फलंदाजी फटका केला एक्स्ट्रा कव्हरला. यालाच म्हणतात दिमाग की बत्ती जलाव.
जरूर जरूर, काय जबरदस्त इथे प्लेसमेंट आहे बघा बॅट्समन आर्यनचं. पूर्णपणे उल्हास निर्माण केला आहे, जल्लोष निर्माण केले आहे. विकेटचं पतन झालं लवकर, परंतु या ठिकाणी धावा रोखू शकत नाही. त्या ठिकाणी चांगली जोडी जमली आहे. पहा, एक सस्पेन्स होतं या स्पर्धेमध्ये. जरूर आम्ही तुमच्यापर्यंत अनाऊन्स केले होते की जो खेळाडू या स्पर्धेमध्ये पहिले अर्धशतकी खेळी साकारेल त्यांच्यासाठी सन्माननीय रोहिदास आत्माराम गोडे यांच्याकडून ब्रँडेड शूज दिले जाणार होते, परंतु अर्धशतकी इनिंग इथे मात्र कुठल्याही खेळाडूने मात्र खेळली नाहीये. तर मात्र ते ब्रँडेड जे शूज आहेत, जे अंतिम सामन्यातील आमच्या कॉम्बॉक्समध्ये दोन्ही 12 मॅन जे आहेत त्या दोन्ही संघाच्या टेपणे आहेत असं आपण म्हणू शकतोय. जो संघ फायनल जिंकेल त्या संघाच्या 12 खेळाडूला ते आपण शूज देणार आहोत. बहुत बढिया, बहुत बढिया, जबरदस्त. इथे अगदी विलक्षण बक्षीसला लाभलंय. म्हणजे काय म्हणतात की काही न करता पगार हातामध्ये. वाह, क्या बात आहे, मस्त. मॅच ऑफ द सिरीजसाठी राहुलजी मेहर यांच्याकडून आम्हाला योगदान लाभलंय. राहुलजी मेहर यांच्याकडून योगदान आहे नाही, या ठिकाणी स्कोरिंग दिलेलं आपल्यासाठी. ओके, नो प्रॉब्लेम. तर इथे धावसंख्या 19 वर आहे, 2 गडी बाद. चला, फिल्डिंग लाभायचे प्लीज. वीरेन स्पोर्ट बाबाला सगळं जरूर तुम्हाला पंच वॉर्न करतायत. आणि एक्झॅक्टली आपण जर पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर एकूण धाव फलकावरती धावा लागला गेला 19 आणि आता विजयासाठी 12 चेंडू आणि पाहिलं तर 18 धावांची गरज आहे. 12, 18, 2 षटकं. प्रत्येक षटकामध्ये 9 धावांची गरज आहे. 19 झाल्यात 2 षटकात, तर 18 का होणार नाहीत हाही प्रश्न आहे. म्हणजे जवळपास आपण 1 धाव जास्त केली आहे योगी 2 षटकांमध्ये, तर 1 धाव फक्त आता कमी करायची आहे. परंतु ती वेळ आता बदलली आहे, कारण आता सूर्यदेवता सुद्धा निघाली आहे, प्रकाश कमी होत चाललाय. आता तुम्हाला इथे चमकाचं हिऱ्याप्रमाणे, कारण अंधारामध्ये हिरा चमकतो, उजेडामध्ये काचाचे तुकडे चमकतात. इथे हिरा बनण्याची वेळ आहे. 4 रन, गुड शॉट. परंतु इथे मात्र पहा, इथे आपण जर विचार केला तर जसा चेंडू इथे त्या चेंडूच्या मेरिटवरती मात्र कामगिरी करतायत. आणि एकही फलंदाज आपण जर विचार केला तर जास्त हवेत फटके खेळले नाही, ग्राउंडर स्ट्रोक केले, क्लासिकल स्ट्रोक केले. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र अडकणी अगदी जो लक्ष्य आहे त्या लक्ष्याकडे आता मात्र सुखरूप प्रवास करता येते काय मेहर 11 बापगाव सुरू. आणि जास्तीत जास्त जर पाहिलं तर चेंडू जमिनीला रेंगलत तिथे मात्र जास्तीत जास्त आपण पाहिलेलं आहे. हो, नक्की चांगलं प्लेसमेंट केलं, क्लासिकल फटके दाखवले, कुठल्या प्रकारची जास्त रिस्क नाही घेतली, हवेमध्ये मारा नाही केला. जसं प्लेसमेंट केलं तशा धावा सुद्धा त्यांना मिळाल्या. पूर्णपणे तंत्रशुद्ध पद्धतीने बॉलिंगला कसं खेळायचं, म्हणजे भावालीच्या बॉलिंगला पूर्णपणे ओळखलं या टीमने. या बॉलिंगचा काल दिवसभर अभ्यास केला जणू काय, आणि त्या बॉलिंगनुसार इथे फटके सजवले. धावसंख्या पोहोचवली 23 वर. 14 धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये बॅटची कडा चेंडूला पूल करायचा होता. चेंडू ट्रॅव्हल होते शॉर्ट थर्डमॅनकडे आणि तिथून फेकी झाली. लागोपाठ 2 फेकी, एक स्ट्राईक एंडला, एक नॉन स्ट्राईक एंडला. आणि नॉन स्ट्राईक एंडला इथे एसटी सुद्धा उद्ध्वस्त केलेले आहेत, परंतु दोन्ही ठिकाणी फलंदाज बचावलेले आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना इथे जाऊन पोहोचलेली आपण पाहू शकता, ती म्हणजे 24 वर, 2 गडी बाद. आता चेंडू शिल्लक आहेत प्रेक्षक हो, 10 जिंकण्यासाठी 13 धावांची गरज मेहर 11 बापगाव टीमला चॅम्पियन बनण्यासाठी. काय सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज कैलासनं फक्त 5 धावा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या, परंतु त्याच्या मेहनतीवरती राहुलनं पाणी फेडलं. तब्बल त्यांनी खर्च केला 14 आणि अमोलनं सुरुवात केली, त्याचं स्वागत केलं सौकारानं. परंतु इथे मात्र तुम्हाला चांगली मेहनत करावी लागेल, विकेट्स प्राप्त करावं लागतील. आणि इथे फटका हवेत खेळलाय, जिकडे बाळाराम मेहर यांचा घर आहे, निवासस्थान आहे, तिकडे जाऊन चेंडू लँडिंग झालाय. जरूर ट्रॉफी तिकडे जाणार का कार्य सर? जाताना मी म्हणालो की दादा जाऊ नका, 2 विकेट पडल्यात, मॅच होणं आता बाकी आहे. ही फक्त झाकी होती, पिक्चर और कुछ बाकी आहे. आणि ते फलंदाज सांगतायत की दादा कम ऑन, वापस आ जाओ, कारण त्यांनी इथे पूर्णपणे डाव सजवलाय. राहुल आणि आर्यनने जबरदस्त जोडी जमले प्रेक्षक. धावसंख्या 30 वर, 2 गडी बाद. हलक्या देर फक्त चेंडूला उडवलं बॉलच्या डोक्यावरून. कैलास जातोय लॉंग ऑफ वरून, कव्हर करेपर्यंत 2दा पुढे होतील का बघायचं. त्या ठिकाणी संधीचं सोनं केलं, रिस्क घेतली, मोर प्रॉफिट झालं. या ठिकाणी आर्यन बचावला. धावसंख्या 2 ने पुढे 32 वर. आता पूर्णपणे सामना ओपन झाला योगी सर. सामना जो क्लोज होता त्याला ओपन केलंय, कारण सामन्याचं पारडं जड केले ते मेहर बापगाव संघाने. 8 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. हो, निश्चितपणे. आणि तसे जर पाहिलं तर पंडित गोड आणि जय अंबिके दोरुपाडा संघाची स्पर्धा जर पाहिली तर लाभदायक आहे टीम मेहर 11 बापगाव संघासाठी. जरूर आपण जर पाहिलं तर लागोपाठच्या 3 सत्रामध्ये या संघानं अंतिम फेरी गाठली. एक्झॅक्टली विकेट जरूर पडला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बादल राहुल मेहर, परंतु 3 वेळा मात्र सलग अंतिम फेरी गाठली आणि 1 वेळी स्पर्धा जिंकली. आणि या सत्रामध्ये सुद्धा मात्र कुठेतरी आपण जर पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि तेव्हापासून एकही स्पर्धा आय थिंक जिंकली नाही, चॅम्पियनपद पटकवलं नाही. तर हा जो क्षण आहे तो मात्र डोळ्यासमोर ते सध्या एक्झॅक्टली पाहत आहेत.
नक्कीच त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण वेळ आलेली आहे असंच म्हणायला लागेल. त्यांना जी संधी मिळाली आहे चॅम्पियन बनण्यासाठी त्या संधीचं ते सोनं करतील. इथे मात्र इथे पाहिलं आपण की एक चेंडू कमी झालाय, 7 चेंडू शिल्लक आहेत, 5 धावांची गरज. हा चेंडू जर डॉट काढला योगी सर तर शेवटच्या षटकात सामना जाईल आणि तो शेवटच्या षटकामध्ये 5 धावा उरतील. परंतु आता हा चेंडू कसा हाताळेल गोलंदाज आपल्याला बघायचा. अमोल केने नावाचा का नवीन फलंदाज समोर आला मिस्टर शालिक, जो माइंड मास्टर आहे, पूर्णपणे चांगला ब्लास्टर आहे, चांगले फटके मारू शकतो आणि तो पूर्णपणे चित्र बदलू शकतो. जर शालिकची विकेट प्राप्त केली, शालिकला जर थांबवलं तर नक्कीच सामना हा शेवटच्या षटकामध्ये रंगत निर्माण करेल. हा चेंडू फार निर्णायक आहे. पाहू शकाल या ठिकाणी जर अमोलनं या चेंडूवरती फलंदाजाला शांत ठेवलं तर आय थिंक शेवटच्या ओव्हरमध्ये अजून एक रंगत निर्माण होऊ शकेल. हो डिफेन्सिव्ह फटका, बचावचा फटका, क्या बात आहे, आलाय डॉट. सामना ऑन आहे, 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. काही दिवसांपूर्वी असा सामना कार्यसर आम्ही श्री गणेश वापालीच्या स्पर्धेमध्ये पाहिला होता. विकी स्पोर्ट कुक्षे संघाला 6 मध्ये 5 धावांची आवश्यकता होती आणि त्या 5 धावा आई एकविरा स्पोर्ट भादाडी संघाने डिपेंड केल्या आणि तो सामना जिंकला टाय ब्रेकर मध्ये. आणि इथे मात्र तशा प्रकारचा खेळ, तशा प्रकारचा सामना पाहायला मिळेल का मित्रांनो? तुम्हाला सामना आवडला असेल अंतिम सामना तर दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. हा क्रिकेटचा विजय आहे, या स्पर्धेचा विजय आहे. जबरदस्त जी मेहनत केली होती पंडित गोडे त्याच्या सहकार्याने, त्या मेहनतीचा फल सध्या प्राप्त होतोय. आणि आता मात्र पाहू शकाल सध्या तरी बाराम मेहर आमच्या व्यासपीठावर होते, आता मात्र अगदी सीमेरेषी लगत जाऊन आता मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. हो नक्कीच त्यांना सुद्धा इथे त्यांची धगधग वाढली आहे असं म्हणू शकतो. उत्कंठा इथे शिगेला पोहोचली आणि डीजे सुद्धा आमचे तयार आहेत. याच डीजे चला चला खेळायला सुरुवात करा. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी करायची आहे. दोन्ही संघ आपलेच आहे, स्पर्धा सुद्धा आपलीच आहे आणि सर्व मंडळी आपली आहे. आणि शेवटच्या षटकाला आता मात्र या ठिकाणी विनोद पाटील हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ज्या विनोद पाटील स्पर्धेमध्ये 7 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत आणि हाय स्टेकर आहे या स्पर्धेमध्ये. परंतु आज त्याची अग्निपरीक्षा असेल, जो त्याच्याकडे अनुभव आहे तो इथे झोकेल का, 5 धावा डिपेंड करेल का. आणि पाहू शकाल युट्यूबच्या माध्यमातून व्ह्यूअरची संख्या आता वाढली जात आहे. जवळपास 350च्या जवळपास प्रेक्षक ही स्पर्धा पाहत आहेत. त्याचं करूया हार्दिक स्वागत. आणि अगदी मैदानाच्या भोवती पाहिलं तर हजारोच्या संख्येने किनाऱ्याची सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त स्पर्धा. जिंकेल कोण, भावाले की बापगाव, बापगाव की भावाले. पहिल्या चेंडूवरती कोट बिहाइंड बॅटची कडा विनोद पाटील पकडली. या स्पर्धेतील 8वी विकेट्स आणि फलंदाज बाद झाला मिस्टर आर्यन मेहर. म्हणतात ना की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश, तो प्रयत्न तुम्ही केला तर तुम्ही हार इथे घेऊ शकणार नाही. तुम्ही विजयाच्याकडे वाटचाल करू शकता, हार मानायची नाही. नेव्हर गिव्ह अप, कधीच हार मानायची नाहीये. न हारता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर योगी सर कधी कधी नशीब सुद्धा झुकत असतं, नशीब सुद्धा हरत असतं. या ठिकाणी विनोद पाटील दाखवून दिलं. 8वा त्यांनी गडी बाद केला कालपासून, अगदी हायेस्ट विकेट टेकर झालाय आणि तो इथे सामन्याला फिरवेल का बघायचं. नवीन बॅट्समन मैदानामध्ये, धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 32 वर आणि इथे नवीन बॅट्समन मैदानामध्ये तुषार आलाय. हो बॅटची कडा आणि चेंडू मात्र पाहिलं तर गॅप मधून चाललाय वेगानं. थर्ड मॅनच्या दिशेला रेस सुरू आहे आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी स्कोरर लेवाल. क्या बात आहे, यालाच म्हणतात लक फॅक्टर. लक ऑन आहे आज. मेहर इलोम बापगाव संघाच्या पाठीमागे टाळ्यांचा गजर होतोय. बालराम मेहरच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल पाहायला मिळते, कारण स्पर्धा त्यांच्यासाठी लकी आहे. कारण 3ऱ्या पर्वामध्ये हा संघ अंतिम सामना खेळतोय. एक पहिल्यांदा जिंकली आणि दुसऱ्याचा स्वप्न त्याचा साकार होईल का. तेव्हापासून एकही चॅम्पियन पद मेहर इलोम बापगाव संघाने प्राप्त केला नाही. तो हा क्षण असेल का, हा योगायोग असेल का. पाहू शकाल दृश्य रिप्ले मध्ये. हा चौकार नाही तर आय थिंक विजयाकडे वाटचाल करणारी दिशा दाखवतोय हा चेंडू, हा फटका. जबरदस्त लक फॅक्टर ऑन झालं. आणि बारामजी मेहर बघा स्क्रीन होती, त्यांचा चेहरा अक्षरशः फुललाय. हास्याचे डोहाळे फुटलेत, त्यांना हास्याचे फवारे उडवत आहेत त्या चेहऱ्यावरती. त्याच्या डोळ्यामध्ये आनंद असू सुद्धा आहे. त्यांनी स्टेज सोडला, तिथे त्यांना मी आवाहन केलं होतं की दादा जाऊ नका, हा सामना अजून संपला नाहीये. जबरदस्त कमबॅक केलं. मेहरम बापगाव संघाने दाखवून दिलं की बाप बाप होता है.
नाही, क्रिकेट मात्र या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही संघाने चांगला खेळलाय. दोन्ही संघांचा आपण जर विचार केला तर जरूर सेल्यूट आहे. ज्या अनुषंगाने मात्र खेळ ते मात्र खेळताना पाहायला मिळतात. सिंगलची आवश्यकता, सामना संपला नाहीये, विकेटची आवश्यकता आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. दोस्तों देखना मत भूलिए, अभी भी मैच में जिंदा है, मैच ऑन है. चेंडू शिल्लक आहे 3 आणि धाबांची आवश्यकता आहे 1. नक्कीच भावाले संघ स्वतःला सांगतो की हमारी तरफ जब तक निंदा है तब तक हम जिंदा रहेंगे. जबरदस्त त्यांची आपण या ठिकाणी त्यांना कमी समजत होतो आणि आपण सुद्धा कमी समजून चालणार नाही. म्हणतात ना की जेव्हा तुम्हाला समोरचा संघ कमी समजू लागेल तेव्हा तुमचं सामर्थ्य दाखवा. मग तो खेळ असो किंवा आयुष्य असो, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवायचं जेव्हा तुम्हाला समोरचा कमी लेखेल. आणि जिंकण्याची मजा योगी सर तेव्हाच येते जेव्हा सारे जण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. परंतु हनुमानजी तरी यांनी सांगितलं की शेवटच्या क्षणापर्यंत सामना आपण सोडायचं नाहीये, आपण लढण्यासाठी आलोय, आपण जिंकण्यासाठी आलोय. 3 चेंडू शिल्लक आणि आता मात्र एका धाब्याचं संरक्षण करायचं आहे. व्हेरियन्स पण बाबाले सांगला, ओ कॅच होईल का? ओ माय गॉड, झेल ड्रॉप आणि हा सामना सुद्धा ड्रॉप केलाय. ही स्पर्धा ड्रॉप केली व्हेरियन्स पण बाबाले संघाने आणि चॅम्पियन पद पटकावला टीम मेहर 11 बापगाव संघाने. सो कॉंग्रॅच्युलेशन मेहर 11 बापगाव. कम ऑन डीजे. champion Meriam Babgao is the champion of Swargiya Motiramji Balu Trophy 2025.